हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वी विषय आपला सर्वांचा आवडीचा आहे मराठी बालभारती आणि त्यामध्ये 19वी कविता आहे वासरू. तर ही जी कविता आहे या कवितेखाली जो संपूर्ण स्वाध्याय आहे यामधील प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आपण आता प्रश्न पहिला बघूयात. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. तर 1-2 वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न हा 1 मार्कांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता यामध्ये काय प्रश्न आहे बघा. पहिला त्यातील अ प्रश्न, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? तर याचं उत्तर आहे, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते. पुढे प्रश्न आ, तहान भूक विसरून वासरू काय करते? आणि उत्तर आहे, तहान भूक विसरून वासरू रानभर फिरते, सगळे रान पायाखाली घालते, मनसोक्त फिरते. आता पुढे प्रश्न ई, वासराला कळपाची आठवण केव्हा होते? याचे उत्तर, जेव्हा वासरू फिरून थकते आणि त्याचा फिरण्याचा उत्साह संपतो तेव्हा त्या वासराला कळपाची आठवण होते. प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. आणि यामधील अ, भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते. तर या वाक्यासाठी कवितेमधल्या ओळी कोणत्या आहेत बघा. विसरूनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. तर या 2 ओळी ज्या आहेत हे या अर्थासाठी कवितेमधल्या आहेत. प्रश्न आ, वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो. तर यासाठी कवितेमधील ओळी आहेत, थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कल्प तया लागी. नंतर पुढे आहे ई प्रश्न, ते वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही, ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते. तर यासाठी कवितेमध्ये कोणत्या ओळी दिलेल्या आहेत. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीनच मागे भटकत. ते मागे आहे, आणखीनच मागे भटकत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. आता प्रश्न तिसरा, कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. तर चला आपण बघूत याचं उत्तर. कळपातून निघालेल्या वासराला मनसोक्तपणे रान फिरायचे असते, त्यामुळे वासरू कळपातून बाहेर पडते. आपण जणू काही बंधनातूनच मुक्त झालो असे त्याला वाटते आणि ते रानोमाळ फेर धरते, स्वतःशीच गोल गोल फिरते. सगळी बंधने विसरून ते स्वैरपणे जंगलात मनाला वाटेल ती वाट पकडून धावू लागते. तहान भूक विसरून ते सारे रान पालथे घालत हुंदडत फिरत असते. जेव्हा ते खूप थकते आणि फिरून त्याचे मन भरते तेव्हा त्याला आपल्या कळपाची आठवण होते, परंतु ते जेव्हा आपला कळप शोधू लागते तेव्हा वाट विसरल्याने कळप शोधता शोधता आणखीनच रानात
भरकटत जाते. ठीक आहे, तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण अशा प्रकारे ते वासरू कळपातून निघून रानात कशा प्रकारे फिरू लागते याचं वर्णन इथे या उत्तरामध्ये केलं आहे. आता पुढचा चौथा प्रश्न, खालील शब्दसमूह व वाक्यप्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. तर या पद्धतीचे जे प्रश्न आहेत म्हणजे वाक्यात उपयोग करा, हे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे असतात. परीक्षेमध्ये कंपल्सरी ते विचारले जातात. 1 मार्कसाठी प्रश्न वाक्यात उपयोग करा हा असतोच. कानामध्ये वारे भरणे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? हुरळून जाणे. मग याबद्दल आपण वाक्य काय तयार केलं आहे? बाबांनी राजूसाठी नवा मोबाईल आणलेला पाहून राजू हुरळून गेला. त्यानंतर पुन्हा हुरळून जाणे म्हणजे त्याचा अर्थ आहे मनातून खूप आनंदी होणे. आणि याचं वाक्य येणार, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने यशचे सर्वांनी खूप कौतुक केले, त्यामुळे तो हुरळून गेला. रान पायाखाली घालणे याचाच अर्थ काय येणार? दिशा फुटेल तिकडे फिरणे. तर यावरचं वाक्य, हरवलेल्या वासराला शोधण्यासाठी शेतकऱ्याने सारे रान पायाखाली घातले. तहानभूक विसरणे म्हणजे त्याचा अर्थ होतो एखाद्या कामात मग्न होऊन जाणे. आणि वाक्य बघा, काम करताना राम तहानभूक विसरून जातो. मग्न होणे म्हणजेच गुंग होणे. श्याम आपल्या ऑफिसच्या कामात मग्न होता. पुढे आहे हुरूप येणे म्हणजे त्याचा अर्थ असतो उत्साह येणे. आणि त्याचं वाक्य कसं केलं आहे? कामाचा मोबदला मिळालेला पाहून नेहाला अधिक काम करण्याचा हुरूप आला. पुढे आहे मोकाट सुटणे म्हणजेच स्वैरपणे फिरणे. आणि त्याचं वाक्य, कळप सोडून आलेले वासरू जंगलात मोकाट फिरत होते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्हाला असेच इतर कुठल्या विषयाचे स्वाध्यायाचा व्हिडिओ असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. पुढचा प्रश्न आहे 5वा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. आणि यामध्ये अ प्रश्न, शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता? तर याची उत्तरे ही तुम्ही स्वतःच्या मताने द्यायची आहेत, परंतु तुम्हाला सोयीस्कर पडावे किंवा तुम्हाला एक रेफरन्स यावा म्हणून याचं मी उत्तर कशा पद्धतीने दिलं आहे बघा. शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्वजण वर्गाबाहेर पडून शाळेसमोर असणाऱ्या झाडाखाली एकत्र जमतो, एकमेकांशी गप्पा मारतो. कधी कधी आम्ही सर्वजण मिळून मधल्या सुट्टीत खेळ सुद्धा खेळतो. तसेच अभ्यासाबाबत चर्चा करतो. आ प्रश्न, खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते? तर आपली आई काय करते, जर तुम्ही खेळायला गेलात आणि घरी जर लवकर आला नाही तर त्यावेळेला आई काय करते, तर जिथे आपण खेळायला गेलो आहे म्हणजेच बघा, खेळायला गेल्यानंतर मी लवकर घरी परतलो नाही तर माझी आई मी खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन मला घरी घेऊन येते. कधी कधी ती मी ज्या मित्रांच्या घरी खेळायला गेलो आहे त्या मित्रांच्या घरी फोन करून माझी चौकशी करते.
आणि ई, तुम्ही तहानभूक केव्हा विसरता? तर जेव्हा आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा असतात तेव्हा आम्ही तहानभूक विसरतो. पुढचा प्रश्न 6वा. मोकाट, अफाट, वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा. तर कवितेमध्ये काय काय समान शब्द शेवटचे आलेले आहेत बघा. फिरू, घेरू आणि वासरू. वारे, न्यारे, फिरे. मोकाट, अफाट, वाट. भान, रान, तहान. हुरूप, खूप आणि कळप. त्यानंतर मागे, भागे आणि लागे. लेकरू, अंधारू आणि हंबरू. तर असे हे कवितेमधले शब्द आपण शोधून काढले आहेत. आता पुढे प्रश्न 7वा. राणूमाळ सारखे 5 जोड शब्द लिहा. तर आता जोड शब्द बघा कोणते. कपडा, लत्ता, भांडी, कुंडी, पाने, फुले, डोंगर, दऱ्या, नदी, नाले. त्यानंतर प्रश्न 8वा. एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले. असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का? त्यावेळी काय घडले ते सांगा. तर चला आपण आता याचं उत्तर बघूयात. तर याचं उत्तर कसं द्यायचं आहे बघा. आमच्या गावात भरणाऱ्या जत्रेमध्ये मी असा प्रसंग पाहिला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षातील गोष्ट आहे. आम्ही सर्वजण गावातल्या जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो. जत्रेत माणसांची प्रचंड गर्दी होती. त्यातच आम्हाला एक लहान मुलगी हुंदके देत रडताना दिसली. ती एकसारखी तिच्या आईला हाक मारत होती. परंतु तिची आई तिच्याजवळ नव्हती. ती मुलगी गर्दीत हरवली होती. आम्ही सर्वजण तिच्याजवळ गेलो. तिला आधी पाणी पिऊ दिले आणि तिला धीर दिला. आम्ही तिला घेऊन जत्रेच्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा विभागाकडे संपर्क साधला. तेथील सुरक्षा रक्षकांनी सदर मुलीचे नाव स्पीकरवरून मोठ्याने सांगितले. तो आवाज ऐकून त्या मुलीची आई थोड्या वेळातच तिला शोधत त्या ठिकाणी आली आणि आई दिसताच ती मुलगी आईला घट्ट बिलगली. तर बघा आपण असा हा प्रसंग सांगितलेला आहे. ओके. तर चला आता पुढचा प्रश्न आहे. त्यांनी 2 चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रानुसार आपल्याला विशेषणे लावण्यास सांगितलेलं आहे. तर विशेषण म्हणजे काय, तर ती जी गोष्ट आहे तिच्याबद्दलची अधिक माहिती साठी जो शब्द वापरला जातो त्याला विशेषण असं म्हटलं जातं. तर तिथं हत्तीचं चित्र दाखवलेलं आहे. तर हत्तीसाठी विशेषण कोणती असणार? सशक्त, त्यानंतर बलवान, मजबूत, अवाढव्य, प्रचंड आणि शक्तिशाली. हे झाले हत्तीशी रिलेटेड असे विशेषण. तर खाली एक घर दाखवलं आहे. तर घराबद्दल आपण कोणकोणते विशेषण वापरणार? सुंदर घर किंवा टुमदार घर, भव्य घर, तसेच आपण हवेशीर घर असं म्हणतो. त्यानंतर अवाढव्य घर. ओके. तर अशी ही काही विशेषणं घराशी रिलेटेड आपण लिहिलेली आहेत. त्यानंतर इथे पुढे आता शब्दकोडे दिलेली आहेत. तर इथे काय पहिल्यांदा आहे बघा. 32 भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्मान. तर आता 32 भाऊ आणि एकच बहीण म्हणजे आपले जे 32 दात आणि दाडा आहेत ते एकूण किती आहेत? 32 आणि एकच बहीण म्हणजे जीभ. तर याचं उत्तर काय येणार? दात, दाडा आणि जीभ.
तर इथे बघा 4 बोटांचे अंतर दोघात असेल, एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसेल. 4 बोटांचे अंतर म्हणजे आपले डोळे आणि कान, तर एकावर विश्वास दुसऱ्यावर नसेल. ओके, तर याचं आन्सर येणार डोळे, कान. आणि बघा 12 घरावर तिघे पहारा करती, सदैव फिरती न थकती न थांबती. तर 12 घरावर म्हणजे घड्याळाला किती काटे असतात? 12 असतात. आणि किती जण सॉरी, घड्याळामध्ये किती आकडे असतात? 12 असतात. आणि काटे किती असतात? 3 असतात. मग इथं काय दिलं आहे? 12 घरांवर म्हणजे घड्याळामध्ये जे 12 आकडे असतात ते, आणि ते 3 काटे असतात ते. सदैव फिरती न थकती न थांबती म्हणजेच काय येणार? घड्याळाचे काटे. ओके, तर असं ही शब्दकोड आपण सोडवलं. तर याच बरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही नक्कीच कळवा. थँक्यू.